ये वाली पिक्चर कचरा बनाई है या हिट बनाई है, क्या बनाई है, वो हम लोग जान के लेंगे हमारे मराठी माणूस समृद्ध से। हमारा वो टैगलाइन है कि अच्छी बातें नहीं, हम सच्ची बातें करते। हेलो वन वानी म्यूजिक विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी। दोस्तों, मराठी फिल्म रिलीज हो गई है इस शुक्रवार। सर नाम है मराठी पिक्चर का अगं अगं सूनबाई काय म्हणतात सासूबाई। काय म्हणता सासूबाई। ओके, और ये पिक्चर बनाई है केदार शिंदे। केदार शिंदे, sir. जिन्होंने बहुत बड़ी ब्लॉकबस्टर दी थी एक साल पहले। झापुक झुपुक आई थी उनकी फिल्म। नहीं, वो तो सुपर डुपर कचरा पिक्चर थी। उसके पहले ही वाली एक ब्लॉकबस्टर दी थी, बाई पण भारी देवा। बाई पण भारी देवा। यस, कचरा पिक्चर की बात नहीं कर रहा हूँ। अब ये वाली पिक्चर कचरा बनाई है या हिट बनाई है, क्या बनाई है, वो हम लोग जान के लेंगे हमारे मराठी माणूस समृद्ध से। स्वागत आहे ऑन बॉलीवुड प्रेमी समृद्ध। जे पण बोलतो खरं बोलतो आणि क्या हमारा शिवाय काही नाही। हाँ, हमारा वो टैगलाइन है कि अच्छी बातें नहीं, हम सच्ची बातें करते। जैसी पिक्चर लगी वैसी बातें करेंगे। और क्या हमारे जो मराठी दर्शक है उन्होंने इस फिल्म का टिकट खरीद के पिक्चर देखने जानी चाहिए या नहीं जानी चाहिए, वो भी हम जान के लेंगे डेफिनेटली। यस, कसा आहे पिक्चर? सर अगं अगं सूनबाई काय म्हणतात सासूबाई ह्याचे जेव्हा मी युनिट्स पाहिले ना सर, युनिट्स मला नाही आवडले सर, फ्रँकली बोलतो। म्हणजे जसा ट्रेलर पण असतो ना, ट्रेलर मला तेवढा एवढा कॅची नाही वाटलं। मी जरा पण एक्सपेक्टेशन नव्हते ठेवले होते, म्हणजे जरा पण नाही। करेक्ट आमचं बोलणं चालू होतं तेव्हा की यार एकदम फालतू युनिट्स आहेत, म्हणजे मजाच येत नाही, मजा नाही आली। काय बनवलंय केदारनी सर आणि बघायला गेलं ना, प्रमोशन सर शून्य प्रमोशन, म्हणजे मजाच नाही येत होते। बिकॉज या पिक्चरची गरमी नाही, पण एवढंच आहे की ना, बुक माय शोमध्ये बघितलं स्क्रीन शो जरा चांगले दिलेले आहेत। शो जरा चांगले दिले आहेत सर, म्हणजे मोठ्या याच्यात जरा बघायला गेलं तर ठीकठाक शोज दिलेले आहेत जेवढे फिल्म रिलीज झाली। बट आता कसं आहे, ही पिक्चर फायनली रिलीज झालं आहे आणि मी एवढं बोलू शकतो की ही जी फिल्म आहे हे सासू आणि सून हे ह्यांच्यासाठीच बनवलेलं आहे सर। अच्छा, का केदार शिंदे जेव्हा फिमेल ओरिएंटेडमध्ये येतो ना, जेव्हा चांगले लिखाण करतो, पण ह्या याच्यानं लिखाण थोडी जास्त झाली सर, जास्त लिहून दोन चार पानं जास्त झाली, जास्त ड्राफ्ट लिहिला असं बोलू शकतो सर। हा, ड्राफ्ट एवढा लिहिलाय की आता सेकंड हाफ पर्यंत, म्हणजे बोलतो तर फर्स्ट हाफ आहे ना, मी सेकंड हाफ नंतर बोलतो, जेव्हा फर्स्ट हाफ आहे ना, फर्स्ट हाफ मस्तपैकी जातोय। एक फर्स्ट हाफ मध्ये ना सर एक शॉकिंग मुवमेंट आहे सर, एक शॉकिंग मुवमेंट। हा, फर्स्ट हाफ मध्ये एक शॉकिंग मुवमेंट आहे, तो बघून लोकांना अक्षरशः छातीत धडधडेल। तो सीन मस्त होता, मी तर बोलेल थोडा इमोशनल, थोडा एक वेमध्ये जरा म्हणजे सुरुवाती जेव्हा भांडणामध्ये सुरू होते, आधीमध्ये नोकझोक जरा मध्ये जातो, एक स्मूथली जातोय स्क्रीन प्ले। पण फर्स्ट हाफमध्ये जेव्हा आफ्टर 50 मिनिट्स जेव्हा एक शॉकिंग मुवमेंट येतो ना, त्यात थोडी धडकी भरते जरा। बट येस, इंटरवल ब्लॉग मला असं वाटतं की मध्ये ब्लॅकआउट येतात, मधीच ब्लॅकआउट येतात। मी बोललो आत्ता होईल इंटरवल, पण इंटरवल होत नव्हता। बट ठीक आहे, 2 तास 30 मिनिटाचा पिक्चर आहे सर। हां, 2.5 तासाचा पिक्चर आहे, पण त्या 2.5 तासामध्ये ना सर असं वाटतं की फर्स्ट हाफ बोललं चल ठीक आहे, चल जातोय सुरळीत जातोय। पण काय ना, जेव्हा सेकंड हाफमध्ये थोडासा जास्त लेंदी झाला सर। अच्छा, हां, सेकंड हाफ थोडा जास्त लेंदी झाला सर, बिकॉज मी थोडा एक्सपेक्ट करतो की इथूनच पिक्चरचा संपवायची गरज होती सर। का मग सासू सुनेची भांडणं बघायला, म्हणजे असं आपण झी मराठीचे जेवढे सिरियल वगैरे ते तर आपण एकता कपूरच्या पण सिरियल मध्ये, झी मराठीमध्ये पण असू, एवढे स्टार प्रवाहामध्ये आपण भांडणं बघतो। मी हाच विचार करत होतो की बोललं यार, आता टीव्ही मध्ये तर आपण बघतोय भांडणं, घरात पण आपण भांडणं बघतो, आता थिएटरमध्ये पण बघायचं का, म्हणून त्याच्यावरती जरा भीती होती। पण मी एक बोलू की इट्स अ वन टाइम शो सर, वन टाइम शो ठीक आहे। म्हणजे असं ओढून खेचून ताणून आमचा मराठी माणूस बोलतोय की एकदा तुम्हाला बघायचंय तर बघून घ्या। मला तर असं वाटतं नाही बघायचं तर बघू नका, असं पण त्याला बोलायचं। मी फक्त एवढंच बोललो की जे सासू सून आहेत ना, त्यांनी जाऊन नक्की बघा। पण आमच्यासारखे लोकांसाठी हा पिक्चर नाही बनलेला आहे सर, म्हणजे ॲज पर द सिनेफाईल म्हणून फुल फॅमिली गेली तर काही लोक बोर होतील, काय लोक बोर होतील। पण काय ना, जे सासू सुन थोडं रिलेट करेल, पण जे आजूबाजू नवरे आणि जे पोरं आहेत ना, ते बोलून अरे आपल्या घरातली रोजचीच भांडण आहे सर, त्यात काय बघायची। तर तसं सासू सुना पण तेच बोलतील घरी बसून की अरे आपण तर रोज भांडतो, असं आपली स्टोरी परत काय जाऊन बघायची मोठ्या पडद्यावर। सर ह्याच्यात असे काय सीन्स आहेत ना, थोडा असं बोलेल की थोडा एकामेकाचे कान पण भरू शकते सर, अजून भांडण म्हणजे असं बोलू शकतो। पण काय ना, बघा आता कसं आहे की स्क्रीन प्ले जरा ठीक आहे, म्हणजे दोघांचे परफॉर्मन्समध्ये मी येऊ शकतो सर। परफॉर्मन्स दोघींनी जबरदस्त केला आहे सर, एस्पेशली निर्मिती सावंत बाय पूर्ण पिक्चर
ह्याच्यावर घेतली सर. मस्त काम केलं त्यांनी. म्हणजे जेव्हा सेकंड हाफमध्ये जेव्हा ती एक आउटफिटमध्ये येते ना, तो बघण्यासारखा सीन आहे. म्हणजे आहे असं काय नाही, काय मध्ये आहे, पण कसं आमच्या सगळ्या सिनेफाईज लोकांना कसं जरा एक इमोशनल पकडायची गरज होती, पण ते नाही पकडू शकले सर. Okay. थोडं गरज होती. यावेळेस फिगा पडलाय केदार शिंदे. म्हणजे जे बेंचमार्क त्या बायपण भारींनी जो सेट केलेला हा रिव्ह्यू ऐकून मला नाही वाटत की हा पिक्चर दो इट इज फिमेल ओरिएंटेड, दो ही इज मास्टर इन फिमेल ओरिएंटेड फिल्म्स अँड यु नो मेकिंग दोज काइंड ऑफ फिल्म, हा तो बेंचमार्क सेट नाही करू शकणार मला वाटतं. सर जेवढं बघायला गेलं ना सर, जास्त स्ट्रेस झाल्यामुळे ना सर ह्याच्या ऑलमोस्ट आहे ना सर अर्धा तास अजून कट करायची गरज होती सर. मी तर बोललो अर्धा तास अजून कट केला असता ना, दोन तास 5 मिनिटं 2 तास 10 मिनिटं तरी असं तरी ठीक झालं असतं सर. जेवढं कामून बघा कसं आहे की सासू सुनेचे भांडणं आपण रोज बघतो सर. आता थिएटरमध्ये आपण फ्रेश व्हायला येतो सर, आपण कोणाची भांडणं बघायला येत नाही सर. आपण काहीतरी नवीन काहीतरी शिकायला येतो सर. कॉमेडी काय होती? कॉमेडी सर मी तर बोलेल ना सर, केदार शिंदेची आणि आय थिंक सेकंड का थर्ड अशी फिल्म असं की जर सिरियस होती फिल्म सर. कॉमेडी जास्त नव्हती सर. आणि केदार शिंदे आणि कॉमेडी नसेल ना मग तर इट विल बी नॉट अ ब्लॉकबस्टर फिल्म सर. कारण केदार शिंदे कॉमेडीमध्ये नसतात, जसं जत्रा बोला, बकुळा नामदेव घोटाळे बोला, अरे काय पिक्चर बनवलं त्याने यार. पण ह्या याच्यासर पुढे सिरियस फिल्म निघाली सर. पण माझ्यासाठी इट्स अ फिल्म, इट्स अ वन टाइम वॉच. वर्डिक क्या है? 5 में से क्या रेटिंग है पिक्चर के लिए? 5 out of 3 स्टार फॉर द फिल्म. 3 मतलब वो भी खींच के दे दिया है क्योंकि केदार शिंदे समृद्ध शिंदे इसलिए 1 स्टार बढ़ा दिया. मेरे को तो लग रहा है 2 की रेटिंग देता था. असं नाही आहे की पिक्चर एकदम खराब असं नाही बोलू शकत, बट ठीक आहे फिल्म बघू शकतात. पण एवढंच की थोडं जास्त लूफॉल्स आहे. पण आता काय ना मराठी शिंदे ब्रदर लव है इसके लिए 1 स्टार बढ़ गया है. बाकी तो 2 स्टार की पिक्चर है, देखना है तो देखो, नहीं तो जाने दो. डोंट वॉच इट इन द थिएटर्स. इतना पैसे खर्चा करने की जरूरत है नहीं. बाकी की भी दूसरी पिक्चरें लग रही है वो जाके देख लो. या तो ये हफ्ता रुक जाओ, 23 तारीख को आओ बॉर्डर 2 देखने. असं हम बोल सकते. सुपर ऑनेस्ट रिव्ह्यू दिलाय आमच्या मराठी माणूस समृद्धनी. जेवढे आमचे मराठी दर्शक बघतायत त्यांना आम्ही सांगू की सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. येस सर. आणि तुमचा खूप आम्हाला सपोर्ट आहे आमच्या मराठी दर्शकांचा. कमेंट्समध्ये पण आम्ही वाचतो तुमचे. त्या प्रेमासाठी खूप खूप मनापासून आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. आणि असंच आम्ही दर आठवड्याला यावर्षी पण, मागच्या वर्षी पण आलेलो, यावर्षी पण दर आठवड्याला तुमच्यासाठी मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू नक्कीच. डेफिनेटली थँक्यू.